हॅलो मंडळी, शीतल्स लाईफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर दिवस जो आहे तो माझा सकाळी साधारण 5:30 ते 6च्या दरम्यान स्टार्ट होतो. सो इथे तुम्ही पाहू शकता की मी स्वयंपाक वगैरे करत आहे सकाळचा. आणि सकाळचा स्वयंपाक मध्ये आज मी फ्लॉवरची भाजी, चपाती आणि फ्राईड राईस प्लस बटाट्याची भाजी आणि ओट्सचा उपमा बनवलेला आहे. सध्या आपल्या देशामध्ये काय परिस्थिती चालू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी जंतर मंतरवरती चाललेल्या आंदोलनाबद्दल बोलत आहे. तुम्हाला काय वाटते, ही जी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे त्याला फक्त सरकारच जबाबदार आहे का? सामान्य जनता म्हणून आपलं काहीच कर्तव्य नाही आहे का? आपल्यामुळे देखील सध्या ही परिस्थिती उद्भवलेली आहे. कारण याची जर उदाहरणं द्यायची झाली तर भरपूर देता येतील. सामान्य जनता जी आहे ती एकदा मतदान करते आणि नंतर सरकारला एकदाही प्रश्न विचारायला जात नाही की तुम्ही काय करत आहात. आणि अचानक असं काही झालं तर सगळेच जण एकदम उठून बसतात. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी असा प्रयत्न करेल की तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली पाहिजे, नॉलेज मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचेच व्हिडिओ जे आहेत ते बनवले जातील. माझं जे डेली रुटीन आहे स्पेशली मंडे टू फ्रायडे ते अतिशय हेक्टिक आहे. कारण मी वर्किंग वुमन आहे. मला सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून मग ऑफिसला जावं लागतं. संध्याकाळी तरी मी हाऊस हेल्पर ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे संध्याकाळचं मला अतिशय जास्त रिलॅक्सेशन असतं. इथून पुढे मी काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला रेसिपीजही दाखवत जाईल ज्या मी बनवत असते. आणि त्यातल्या त्यात मला गार्डनिंगची प्रचंड आवड आहे. सो मी गार्डनिंगचे भरपूर व्हिडिओज इथून पुढे अपलोड करणार आहे. आमच्या घराला 2 बाल्कनीज आहेत. सो त्या 2 बाल्कनीमध्ये मी भरपूर प्रमाणात झाडे जी आहेत ती म्हणजे ॲक्च्युली स्पेशली माझं ते स्वप्नच होतं की आपलं जेव्हा घर असेल तेव्हा त्याला भरपूर मोठ्या बाल्कनीज असल्या पाहिजेत. आणि मी त्या जाणून बुजून कवर केलेल्या नाही आहेत आणि मी करणार देखील नाही आहे. कारण आम्हाला त्या बाल्कनीजमधून भरपूर प्रमाणात ऊन जे आहे, सूर्यप्रकाश जे आहे तो अगदी घराच्या आतमध्येपर्यंत येत असतो. आणि त्याच्यामुळे दुसरा एक फायदा होतो की मला झाडं देखील माझ्या मनाप्रमाणे जी आहेत ती माझ्या मनाप्रमाणे झाडं लावता येत असल्यामुळे गॅलरी जी आहे ती मी पूर्ण झाडांनी भरून टाकलेली आहे. सो पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला आमच्या गॅलरीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची झाडे आहेत आणि ती मी कशी जोपासली आहेत त्याची मी माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. बरीचशी झाडे जी आहेत ती माझ्याकडून मी एकदा नर्सरीतून आणल्यानंतर ऑलमोस्ट 6 वर्ष झालेली आहेत त्या झाडांना, पण ती अतिशय छान वाढलेली आहेत. सो मी त्यांची काळजी कशी घेतली ते सुद्धा मी नक्कीच तुम्हाला सांगायचा प्रयत्न. हा माझा असा पहिलाच व्हिडिओ आहे. सो जर काही चुकलं असेल तर समजून घ्या. सकाळी मला सगळं फास्ट करावं लागत असतं. कारण हे सगळं आवरल्यानंतर मला पुन्हा ऑफिसला जायचं असतं. त्याच्यामुळे एक एक मिनिट देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. सो माझं सतत घड्याळाकडे लक्ष असतं. आणि आता साधारणतः 8:15 झालेले आहेत घड्याळामध्ये.
ओके. सो माझं आता बऱ्यापैकी किचनमधलं काम जे आहे ते साधारण 8:30च्या आसपास संपलेलं आहे आणि आता मी फिजिओथेरपीच्या सेशनला चाललेली आहे. जे मी जिथे राहते ते तिथेच होते. त्या सोसायटीमध्ये मी ते सेशन घेत असते. की साधारण 9:15च्या आसपास सेशन जे आहे ते संपलेलं आहे आणि त्यानंतर सगळे टिफिन्स जे आहेत ते मी पॅक केलेले आहेत. त्याच्यानंतर मी सगळं किचन वगैरे जे आहे ते सगळे अगदी क्लीन केलेले आहे. सो येस, आय एम डन आणि साधारणतः 10च्या आसपास मी ऑफिसला निघालेली आहे. आय एम डन विथ माय वर्क आणि आता मी घरी निघालेली आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी हाऊस हेल्पर लावलेल्या आहेत. सो त्यांनी आज आलू पराठे बनवलेले आहेत. सो त्या त्यांचं काम करत होत्या आणि सायमल्टेनियसली मी जस्ट ऑफिसवरून आले होते आणि फ्रेश वगैरे होऊन मी पुन्हा माझ्या मुलीचे सेशन्स जे आहे ते घेत होते.